नाशिक महानगरपालिका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार. लवकरच नाशिकमधील मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीची घोषणा होणार. मनसेच्या कार्यालयामध्ये मनसे पदाधिकारी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेची बैठक पार पडली. नागपूरमध्ये काँग्रेसचा धक्का. माजी नगरसेविका दर्शनी धवड यांचा भाजपात प्रवेश. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या निवासस्थानी मुख्यमंत्री फडणवीस आणि महसूल मंत्री बावनकुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश. मुंबईत भाजपची निवडणूक संचालन समितीची बैठक संपन्न. उमेदवार कोण असेल, तिकीट कधी जाहीर होईल याची वाट बघू नका. घरोघरी जाऊन प्रचार करा. भाजप पदाधिकाऱ्यांना आदेश. कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपकडून स्वबळाची चाचपणी. भाजपकडून संपूर्ण 122 प्रभागांसाठी तयारी. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून आजही दिवसभर मॅरेथॉन मुलाखती. पुणे महापालिकेतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्यावर आज अजितदादा पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेणार. भंडाऱ्यातील तुमसरचे अपक्ष नगराध्यक्ष सागर गबने यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. प्रफुल्ल पटेल आणि आमदार राजू कारेमोरे यांच्या उपस्थितीमध्ये सागर गबने यांचा गोंदियामध्ये पक्षप्रवेश. मुख्यमंत्री फडणवीसांनी नागपूर शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी व्यक्तिशः संवाद साधला. नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भेटीला महत्त्व. जागा वाटपासंदर्भात भेटीला महत्त्व. इलेक्शन मॅनेजमेंटच्या नावाखाली कुणालाही फुकटची दारू पाजू नका. लोकांना काम करणारे लोक हवे असतात, तेव्हा काम करा आणि मतं मागा. नितीन गडकरींनी टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे काम. हा केवळ ट्रेलर. महापालिकेमध्ये संपूर्ण पिक्चर पाहायला मिळेल. नगरपालिका नगरपरिषद निकालावर बावनकुळेंची प्रतिक्रिया. महानगर निवडणुकीमध्ये काँग्रेस किंचित शिल्लक राहील अशी ही टीका. बार्शी नगरपरिषद निवडणुकीनंतर विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर दगडफेक. दगडफेकीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला चित्रित. अद्याप गुन्हा दाखल नाही. चाळीसगाव नगरपरिषद निकालानंतर पराभूत अपक्ष उमेदवार राकेश बोरसे यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक. परिसरामध्ये तणावाचं वातावरण. बोरसेंकडून पोलीस संरक्षणाची मागणी. रायगडच्या उरणमध्ये आमदार महेश बालदींना धक्का. भावना घाणेकर नगराध्यक्षपदी विजयी. विजयानंतर मनसे आणि मवियाच्या कार्यकर्त्यांचा बालदी यांच्या विरोधात बादली फोडून साजरा केला विजयी जल्लोष. भाजपची आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक. नगरपालिका आणि नगरपरिषद निकालाची समीक्षा करणार. कुठे यश मिळालं आणि कुठे कमी पडलो याबाबत बैठकीत चर्चा होणार. तर महापालिका निवडणुकीच्या तयारीचाही आढावा घेणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नवी मुंबईमध्ये खिंडार. माजी नगरसेविका इंदुमती भगत आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. नवी मुंबईचे भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी नवीन सहकाऱ्यांचा अनुभव आणि कार्यशैली कामी येईल अशी प्रतिक्रिया. राहुल शेवाळेंच्या वतीनं साड्या वाटल्याचा ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक विठ्ठल लोकरेंचा आरोप. साड्यांची होळी करत ठाकरेंच्या शिवसेनेकडून निषेध व्यक्त. कामिनी शेवाळे या प्रभाग क्रमांक 142 मधून संभाव्य उमेदवार. संगमनेरच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यावर मैथिली तांबेंनी पदभार स्वीकारण्यापूर्वीच हातात झाडू घेतला. शहराच्या विकासासाठी पहिल्याच दिवशी कामाला सुरुवात केली. यावेळी त्यांच्या सासू आणि माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबेही सहभागी. लातूरमध्ये पराभूत उमेदवारांनी चक्क रॅली काढली. 20 मतांनी पराभव, पण निर्धार ठाम. निवडून आलो नाही तरी जनतेचा सेवक. विजयाचा मोह नाही, पराभवाचं भय नाही असं म्हणत किशोर लंगोटे यांची मिरवणूक. अकोल्यामध्ये मंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 2 गटामध्ये वाद. माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया आणि जिल्हाप्रमुख अश्विन नवले यांचे समर्थक एकमेकांवर धावून गेले. परभणीमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून मतदारांना देवदर्शन. 700 महिलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अक्षय देशमुख यांनी इंदोर ओंकारेश्वरची यात्रा घडवली. निवडणूक विभाग लक्ष देणार का असा सवाल. रायगडचं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावे. मंत्री उदय सामंत यांचं महाडमध्ये नवनिर्वाचित उमेदवारांच्या सत्कारावेळी वक्तव्य. येत्या नव्या वर्षामध्ये हा प्रश्न सुटेल असा विश्वास. 2008 सालचं रेल्वे भरती प्रकरण. राज ठाकरेंना ठाणे न्यायालयाकडून 8 जानेवारी ही नवी तारीख. तपास अधिकारी नसल्यामुळे न्यायालयानं आजची तारीख पुढे ढकलली.
कोल्हापूरच्या राशिवडेमध्ये वडिलोपार्जित जागेच्या वादावरून भावकीत तुंबळ हाणामारी, लोखंडी रॉडनं केलेल्या मारहाणीमध्ये महिलेसह 4 जखमी, राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधात गुन्हा दाखल, जमीन मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना देखील दमदाटी. बुलढाण्यामध्ये मुंबई नागपूर महामार्गावर मलकापूर जवळ कारवरचं नियंत्रण सुटल्यामुळे भीषण अपघात, घटनेमध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. नवी मुंबईतल्या सीवूड्समधल्या संगम ज्वेलर्सवर भर दिवसात दरोडा, तोंडावर मास्क लावलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकान लुटलं, सोन्या चांदीचे दागिने चोरीला, आरोपी पसार आणि पोलिसांकडून शोध सुरू. धुळ्यातील साक्री पिंपळनेर परिसरामध्ये शेतमाल चोरी करणारी टोळी जेरबंद, 9,85,000चा मुद्देमाल जप्त, शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन आणि बाजरी करत होते चोरी. सांगलीमध्ये विट्याजवळच्या भाळवणीमध्ये शोभेच्या दारूच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट, 2 जण गंभीर जखमी, स्फोटानं 5 किलोमीटरपर्यंतचा परिसर हादरला. नवी मुंबईच्या सीवूड्समधील संगम नावाच्या सोन्याच्या दुकानावर भर दिवसात दरोडा, पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी सोन्याचं दुकान लुटलं. वर्ध्याच्या आष्टी भागामध्ये वाघिणीचा वावर, आष्टी पोलीस गस्तीवर असताना वाघीण आणि तिचे बछडे सोबत वावरत असतानाचं दृश्य कॅमेऱ्यात कैद. मध्य प्रदेशच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातून राजस्थानच्या रामगड व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघिणीला पाठवलं. हवाई दलाच्या MI-17 हेलिकॉप्टरद्वारे वाघीण एअरलिफ्ट वाघिणीला करून सुरक्षितरित्या व्याघ्र प्रकल्पामध्ये पोहोचवलं. राज्यामध्ये जेरबंद बिबटे गुजरातमधील वनतारामध्ये पाठवणार, प्रस्ताव तयार, नसबंदी करण्याची ही वन विभागाची योजना. 10 महिन्यामध्ये वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये 47 जणांचा बळी. सावंतवाडी गोवा असं फिरत वन विभागाच्या नाके 9 आणलेल्या दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील ओंकार हत्ती कळपात दाखल. आता तिलारी खोऱ्यामध्ये 6 हत्तींचा कळप, वन विभागाचे कर्मचारी त्यांच्यावर लक्ष ठेवून. नंदुरबारमधील सारंग खेडा यात्रेमध्ये 756 घोड्यांच्या विक्रीतून 4,24,00,000 रुपयांपेक्षा जास्त उलाढाल. दक्षिण भारतातील व्यापाऱ्यांचा मोठा सहभाग, तामिळनाडू आणि कर्नाटकमधून सर्वाधिक खरेदी. यात्रेच्या अखेरच्या टप्प्यामध्ये व्यवहारात आणखी वाढ. नाशिक पुणे रेल्वेसाठी सर्वपक्षीय नेत्यांची संगमनेर तालुक्यातील घारगावमध्ये बैठक, आंदोलनाची भूमिका आणि पुढची दिशा ठरवण्यासाठी बैठकीमध्ये मंथन. खासदार भाऊसाहेब वागचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सत्यजित तांबे, किरण लहामटे आणि शरद सोनवणे यांचीही उपस्थिती. 25 डिसेंबरला बीडमध्ये शेतकरी हक्क मोर्चाचं आयोजन, शेतकरी पुत्रांची जिल्ह्यातील गावागावांमध्ये बैठक, विविध मागण्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी हक्क मोर्चा धडकणार. वाशिमच्या कारंजा शहरामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या 726व्या जन्मोत्सवाला आजपासून सुरुवात. 2 फेब्रुवारीला शैलगमन यात्रेनं या महोत्सवाची सांगता होणार. नृसिंह सरस्वतींना दत्तात्रय प्रभूचा दुसरा अवतार मानलं जातं. शीख धर्मीयांचे धर्मगुरू गुरु गोविंद साहेब यांची 358वी जयंतीनिमित्त शीख बांधवांकडून सालाना जोडमेळ्याचं आयोजन. यावेळी शीख बांधवांकडून गुरुदा गद्दी ग्रंथ साहेबांची मिरवणूक. राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर विकसित भारत जीरामजी विधेयकाचं कायद्यात रूपांतर. जीरामजी कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने. मनरेगातून महात्मा गांधींचं नाव काढणं ही त्यांची दुसरी हत्या. पी चिदंबरम यांचा हल्लाबोल. कुणी काही म्हटलं तरी भारत हिंदू राष्ट्रच. सरसंघचालक मोहन भागवतांकडून पुन्हा हिंदू राष्ट्राबद्दल वक्तव्य. हिंदू राष्ट्र म्हणायला कोणत्या कागदपत्रांची गरज नसल्याची ही स्पष्टोक्ती. भारतीय युवा संघानं गमावला आशिया चषक. अंतिम सामन्यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध तब्बल 191 धावांनी पराभव. यासह पाकिस्ताननं दुसऱ्यांदा युवा आशिया चषक पटकावला, तर भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.